तुम्ही काय करता इथे? काही नाही, सावलीला बसलो. बस 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 बस. दमलेच कर माझे बाबा. तुम्ही काय करता इथे? आत वाचायला आत वा. अरे गडवसर का अंगावर केकसू नको. हा अरे मगा धरणं बघतोय मी, जीवाचं रान करून तू शोधतोय. काय हरवलं बाबा तुझं? काय सांग मला. सकाळी खिचाखाली करताना माझे चाराणे पडले, ते शोधतोय. चाराने? हो, पावली पावली पावली. हा हा ती पावली. तू वाड्यापासून इथवर पावलं पावली शोधत आलास होय? पावली हो, ती अशी घरंगळत चाकासारखी गेली ना. असा? हा, तुम्ही जा ना आतमध्ये जा. मी बाहेर ऊन आहे, चक्कर येऊन पडला तर मला त्रास. जा. जास्ती गमजा करू नका. खरं खरं सांग, काय शोधतोय? अहो खरं खरं तेच सांगतोय. काय? तुम्हाला माझी मदत करायची का? अरे मग एक काम करा, झाडावर जरा चढून बघा ना. काय एखाद्या वेळेस ती घरंगळत अशी झाडावर जाऊन पडली असेल. हा पडली असेल बाबा. हो. खरं बोलतोस. अरे माग माणसं पैसे उडवायची, अलीकडं पैसेच उडायला लागले. पावली वर गेली असेल. हे हसतो काय? येडा समजतो काय मला? अहो असं काय करता? तुम्हाला देवीच्या कोंबड्याचा उपवास चालतो, तर मग माझे चाराणे असे झाडावर गेले नसतील काय? हो हो असतील बाबा, असतील. अगोदर एक पावली कमी होती, आता दुसरी झाडावर जाऊन बसली. आता राहिलेलं 8 आणे सांभाळ. त्याचा आपल्या कर्मानं मरशील. म्हाताऱ्याला त्रास देतो पापी कुठला. हे भिकाऱ्या तरुणाची डोसक्यावर मार, डोसक्यावर मार आपल्या. ती पिढ्या तुझ्या. हॅलो. अरे आधी मी विष्णू काका बोलतोय. हा विष्णू काका बोल. अरे आधी तू सांगितलेल्या सगळ्या जागा मी शोधल्या, पण कुठेच सापडलं नाही पान. विष्णू तू नीट सगळीकडे पाहिलंस का? अरे इंच इंच शोधला पण नाहीच सापडलं. ठीक आहे, आय एम सॉरी विष्णू काका, माझ्यामुळे उगाच तुला मेहनत करावी लागली सगळी. नाही रे, मेहनतीचं काही नाही रे, पण ते पान मिळालं असतं तर बरं झालं असतं ना. बरं तुला आणखीन कुठली दुसरी जागा सुचते का? म्हणजे मी तिकडे शोधतो. नाही नको. बरं आधी तुला असं का वाटलं होतं रे की या 4-5 जागांपैकीच एका ठिकाणी कुठेतरी असेल म्हणून? एक गेस होता माझा, चुकला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी विष्णू काका. अरे सोड रे आधी, काय सॉरी बिरी मला बोलतोस? बरं विष्णू काका, माझं आणखी एक काम करशील का? तुम्हाला ते 11 चेहऱ्यावालं पान ईमेल केलं होतंस ना, तसंच ते त्रिशूळवालं पान मेल करशील? काय आधी ते पान मी तुला नाही पाठवू शकत. का? म्हणजे ते पानच नाहीये. नाहीच आहे म्हणजे? नाहीये म्हणजे तुला मी म्हणालो होतो रे, ते त्या सोपान आजोबांकडे आहे म्हणून, पण त्यांनी ते पान खाऊन टाकलं. काय खाऊन टाकलं? म्हणजे असं ते म्हणतात, माझा विश्वास नाहीये. पण त्यांनी ते कुठे ठेवलंय ते कसं कळणार ना आपल्याला? काय आहे आधी, इतके दिवस विषय निघाला नाही म्हणून मी तुला काही बोललो नाही. म्हणजे खरं म्हणशील तर तुझा हिरमोड होईल म्हणून मी बोललो नाही तुला. आता मी तुला सॉरी म्हणतो, सॉरी. नाही ठीक आहे विष्णू काका, आपण बघूया त्यांच्याकडनं ते पान कसं काढून घ्यायचं. मी आता ठेवू, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. बरं. अहो हे काय, का झालं? काय नाही, आता तुला सगळं सांगत बसलं तर उशीर होईल मला. आदिनाथ असं काय, मला सांगा ना. तू म्हणाली होतीस ते बरोबर आहे शुभ्रा. या खजिन्याच्या नादात का अडकलोय मलाच कळत नाही. आदिनाथ मला जरा कळेल असं बोलाल का? जाऊ दे ना शुभ्रा, आधीच एवढी टेन्शन्स आहेत. आय बी ओके, बाय. अहो पण बरं नीट जा. हॅलो. हां बोला डॉक्टर. हो मी येते. बरं.
सो मिसेस शास्त्री, आज आपली अपॉइंटमेंट आहे पार्वती बरोबर. आणि इफ एव्हरीथिंग गोज वेल, बयो बरोबर सुद्धा. तुम्हाला सतावणाऱ्या सावलीचा चेहरा जर तुम्हाला दिसला मिसेस शास्त्री, आणि तो कितीही भयानक असला तरी घाबरायचं नाही. मी जसं मागे म्हटलं होतं की त्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या आहेत, त्या आता तुम्हाला काहीही करू शकत नाहीत. आर यू रेडी मिसेस शास्त्री? आठवणींचे पडदे हळूहळू बाजूला सरकवा मिसेस शास्त्री. तुम्ही ते करू शकता. घाबरू नका. पडद्याआडचं जग काळाच्या पडद्याआड निघून गेलंय, कायमचं. सो जस्ट गो अहेड मिसेस शास्त्री. कॉन्सन्ट्रेट. Just go ahead. वहिनी, आत येऊ का? परवानगीची गरज नाहीये तुम्हाला भाऊजी. वहिनी, मला माफ करा. धुळवडीच्या दिवशी माझ्या हातून घोडचूक घडली. मी नशेच्या अंमलाखाली होतो, त्यामुळे ते सगळं नाही. पण वहिनी, मी शतशः चुकलो. मला माफ करा. मुळात तुम्ही ते अभद्र व्यसन केलंतच का? वहिनी, त्याचे परिणाम असे होतील याची कल्पना नव्हती मला. आणि मला भालचंद्ररावांनी तुम्हाला भांग पाजली? नाही, म्हणजे त्यात त्यांची काही चूक नाहीये. माझाच स्वतःवर ताबा असायला हवा होता. मी आले नसते तर केवढा मोठा अनर्थ ओढावून घेतला असता तुम्ही स्वतःवर, याची कल्पना तरी आहे तुम्हाला? निदान वासंतीचा तरी विचार करायचा. विचार करण्याची क्षमताच खुंटली होती वहिनी. आणि मला वाटलं ती वासंतीच आहे. नको, ते तपशील मला नको. तुम्ही गोदाचे अपराधी आहात. माफी तिचीच मागायला. वहिनी, ती आपल्या घरातली एक साधी नोकर माणूस. गोदा नोकर माणूस आहे म्हणून तिला वाटेल तशी वागणूक द्याल? मी चुकलो हे मान्य करतोय ना मी वहिनी. पण त्या खालच्या जातीच्या बाईची माफी मागायची म्हणजे? वासनेनं आंधळे झाला होता तेव्हा त्या बाईची जातपात नव्हती दिसली? आता तुम्ही हे उगीच ताणताय वहिनी. मी मोकळ्या मनानं तुमच्याशी बोलायला आलो आणि तुम्ही. मी काहीच ताणत नाहीये. माझ्यासाठी हा विषय तेव्हाच संपला होता. आणि या बाबतीत एक अवाक्षरही मी कोणाकडे काढलेला नाही आणि काढणारही नाही. फक्त एक गोष्ट सांगते तुम्हाला. प्रायश्चित्त घेताना सोय बघायची नसते, नाहीतर त्या प्रायश्चित्ताला काहीच अर्थ उरत नाही. बाकी तुम्ही सुज्ञ आहात नाही का?
यमुना मावशी, यमुना मावशी, काय झालं? कंबरात उसळ भरली ग माझ्या, कळायत नुसती आई ग. पण असं अचानक? पाण्याचे हंडे भरून भरून कंबर दुखायला लागली नुसती अगं आई ग. यमुना मावशी, तुम्हाला सांगितलंय ना जड वस्तू उचलायची नाही म्हणून. गोदाला का नाही सांगितलं? आले कुठे अजून? म्हणजे पत्ता नाहीये मेलीचा आई ग. गोदा अजून आली नाही? धुळवडीला दागिन्यांनी मडवली होतीत ना, डोक्यात हवा गेली तिच्या आई ग. बरं ठीक आहे, तुम्ही चला बाहेर पडा, मी कोणाला तरी धाडते वैद्यबुवांना बोलवायला. अगं स्वयंपाक तसाच राहिलाय सगळा आई. ते मी बघते सगळं, तुम्ही चला. उठा हळूहळू. अगं आई ग, देवानं शत्रूला सुद्धा असं दुखणं देऊ नये ग कमरेचं आई ग. आई ग. टाउन हॉलमध्ये फेअरवेल फीस्ट होता आज. म्हणजे आमचे चार्ल्स स्मिथ साहेब रिटायर होऊन परत चाललेत इंग्लंडला. हो का? वा. तरीच आमचे तीर्थरूप आंब्याचे पेटारे घेऊन गेले होते साहेबाच्या घरी. जणू साहेब त्याच्या मडमेसोबत त्याच्या बंगल्याबाहेरच्या बागेत बसून यांनी दिलेल्या आंब्याचे बाठे चोखत बसणारे निवृत्त झाल्यानंतर. या ब्रिटिशांना भारी कौतुक आहे बरं का आपल्या हापूस आंब्यांचं. त्यांच्या इथे सहजासहजी मिळत नाहीत आंबे. म्हणून इथे येऊन इतकी वर्ष आमच्या तोंडचा आमरस पळवला आणि आमच्या हातात दिले आंब्याचे बाटे. असो, मग काय तुमचा स्मिथ साहेब परत चालला का? पण मग आता कोण? कॅप्टन डेव्हिस म्हणून आहेत कोणीतरी, येतील पुढच्या आठवड्यात इथे. का हो श्रीरंगराव, स्मिथ साहेबाच्या खालोखालचे अधिकारी तुम्ही होतात, तुम्हाला का नाही बढती मिळाली? हे बघ महादेव, हा निर्णय ऍडमिनिस्ट्रेटर्सचा, मी त्यात बोलणारा कोण? आता तरी जागे व्हा रे शुंभांनो. काबाड कष्ट करण्यासाठी त्यांना आपली माणसं लागणार. आपल्या डोक्यावर मात्र गोराच बसणार. तुमच्यासारखे स्वाभिमान कहाण टाकलेले चाकरमानी त्यांचे जोडे डोक्यावर वागवण्यात धन्यता मानणार. महादेव, मला या विषयावरती वाद नाही घालायचा. याबद्दलची माझी मतं मी तुला याआधीही सांगून झाली आहेत. जाऊ द्या. एक वेळ गाढवासमोर गीता वाचली तर काहीतरी हाती लागेल. जो मुळातच हुशार आहे त्याला आमच्यासारखे पामर काय शहाणपणा शिकवणार? असो, मग काय झालं तुमच्या फिस्टात? इट्स कॉल्ड अ फीस्ट माय डिअर महादेव. काय नाही, स्पीचेस झाले, कॅप्टन साहेबांच्या नावाने टोस्ट झाले. अच्छा, म्हणजे आपण लोकांच्या नावाने आंघोळ करतो तशी तुम्ही तुमच्या साहेबांच्या नावाने दारू प्यायलात? A toast is raised in honor of someone. एखाद्या व्यक्तीला मान देण्यासाठी. वाह, हे आपल्याला आवडतं तुम्हा गोऱ्या लोकांचं. मान देण्यासाठी दारू प्यायची. वाह, त्यांना खरा अर्थ कळलाय नशेचा. नाहीतर आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी भांग प्यायलो तर आमचे तीर्थरूप दसऱ्यापर्यंत आमच्या नावाने बोटं मोडतात.
पण तुमची ही भांग असतेच तितकी डेंजरस. मी बऱ्याच कथा ऐकल्या आहेत भांग पिऊन बहकलेल्या लोकांच्या. नुसत्या कथा ऐकून काय उपयोग? स्वतः बहकून बघावं माणसानं. पृथ्वीवर स्वर्ग उतरतो, चंद्रमा मुठीत आल्यासारखं वाटतं, तारे हाताच्या अंतरावर झगमगू लागतात. सुख असतं गड्या. तुला सांगून काय उपयोग? तू तुझ्या साहेबाचा पुळचट काढाच पिणार, त्यातच खुश राहणार. खटाऱ्यातूनच प्रवास करण्यात आनंद मानणाऱ्याला ऐरावताच्या आयटीची काय कल्पना? हे बघ, तू असं बोलू नकोस. मी पिऊ शकत नाही असं नाही. मी जर ठरवलं तर. अरे, भांग प्यायची म्हणजे तुझ्या पुलाचं मोजमाप घ्यायचंय की काय? ठरवायचंय काय? त्या चषक उचलावा आणि लावावा ओठांना, त्यावर एक भांगेचाच लाडू चेपावा. क्षणात पुष्पक विमान तुमच्या समोर उतरतं आणि तुम्हाला घेऊन जातं स्वर्गात. बघू, आजमावू कधीतरी. नेबळाटाचं लक्षण आहे. बघू, कधीतरी करू. खरा मर्द म्हणतो आज, आत्ता, म्हणाल तिथे. हे बघ महादेव, तुम्हाला उगाच डिवचू नकोस, नाही तर मी खरंच पिशील. हो, पण आता कुठे मिळेल? मिळाली तर पिशील. तसं नाही, पण कोकराच्या काळजाचे तुम्ही लेको. तसं अजिबात नाहीये. मी सुद्धा पिऊ शकतो, तुझ्या इतकीच पिऊ शकतो. चल तर मग. कुठे? आज होऊनच जाऊ दे, भोलेनाथाच्या नावानं. होऊन जाऊ दे. शाबाश.